बातमी राज्यातून बारामती राहुरी पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होते। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। त्यामुळे बारामती राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी ही होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे अवघ्या तासाभरात या मतमोजणीला सुरुवात होईल। सर्वांचंच लक्ष या मतमोजणीकडे लागलेलं आहे। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर दुसरीकडे राहुरीच्याही पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होतीये। बारामतीमध्ये कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला आहे? नक्कीच अंकिता, खऱ्या अर्थाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आलेले होते। या निवडणुकीमध्ये 23 उमेदवारांनी जे आहे ते उमेदवारी आपली भरलेली होती आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं 23 एप्रिलला मतदान झालेलं आहे। हे मतदान जे आहे ते 58% झालेलं आहे। मतदान कमी झालं याचं खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंतन केल्याचं पाहायला मिळालं। खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार ह्या विजय होणार हे सुनेत्रा पवार जे आहे ते विजय होतील असा दावा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे। खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीचे मतमोजणी जे आहे ते MIDC येथील महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ गोडवान यामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये जे सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार आहेत, ते 22 उमेदवार जे आहेत ते त्यांना अगदी 1000-2000 अशा फरकाने मत मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार हे जे आहे ते मोठ्या मताधिक्याने आज निवडून येतील असा विश्वास जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व्यक्त केला जात आहे। आणि आता सकाळी थोड्याच वेळात सकाळी 8 वाजता जे आहे ते या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अंकिता, नवनाथ, ज्या पद्धतीनं आपण या पोटनिवडणुकीकडे पाहिलं तर सातत्यानं सरकारकडूनही आवाहन केलं जात होतं की बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, मात्र अपक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध झाली नाही। कुठेतरी अपक्षांचा काहीसा प्रभाव या निवडणुकीमध्ये या मतमोजणीमध्ये पाहायला मिळू शकतो का? अंकिता, खरं तर बारामती हा पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। ही निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी लोकशाहीच्या मार्गाने बिनविरोध होऊ नये अशी अनेकांची इच्छा होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। त्याचबरोबर शरद पवार गटाच्या पक्षाची देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती। त्यांनी काँग्रेसचा उमेदवार जे आहे तो माघारी घेण्यासाठी मोठे मदत जी आहे ती केलेली होती। रोहित पवार असेल, सुप्रिया सुळे असतील यांनी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीची विनवणी केली। त्यानंतर काँग्रेसने जे आहे ते या निवडणुकीमध्ये माघार घेतली। मात्र अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी ही निवडणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यांनी तशा पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध न होता लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी अशी इच्छा जी आहे ती व्यक्त करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र खऱ्या अर्थाने ही निवडणूक बिनविरोध जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जात आहे। आता थोड्याच वेळामध्ये या निवडणुकीचं मतमोजणी जे आहे ते सुरुवात होणार आहे। अंकिता, निश्चित या मतमोजणी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।